अखेरीस राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर असणार आहे, कारण पीक विम्याचे वितरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती प्रत्यक्षात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खरीप हंगाम पीक विमा 2025 बाबत आपण रेग्युलर अपडेट घेत आहे आणि या अपडेटमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की लॉट क्रिएटेड बाय आयसी अनेकांच्या त्या ठिकाणी स्टेटसमध्ये दाखवत होतं आणि हे आल्यानंतर शेतकऱ्यांना वितरण होण्यास कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही आणि 7 ते 21 दिवसांच्या आतमध्ये याचे वितरण होत असते। परंतु हे वितरण आता 3 ते 4 दिवसांमध्ये सुरू झाल्याने कालपासूनच अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पीक विमा रक्कम जमा होण्याचे मेसेजेस यायला सुरुवात झालेली आहे। यामध्ये जास्तीत जास्त करून नांदेड जिल्हा आपण पाहिला होता की ज्या जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये पीक विमा कॅल्क्युलेशन झाले होते, रकमा देखील दाखवत होत्या आणि त्या भागात देखील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैशांचे वितरण होण्यास सुरुवात झालेली आहे। तुमच्या जिल्ह्याबाबत कधी वितरण होणार आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये वितरणाची प्रक्रिया सुरू आहे का, सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। कारण शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी खुशखबर असणार आहे। मागील 2 ते 3 महिन्यांपासून खरीप हंगाम पीक विमा रक्कम आमच्या खात्यावरती जमा कधी होणार असाच प्रश्न अनेक शेतकरी बांधव विचारत होते। यामध्ये आपण पाहिलं की एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्येच अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कॅल्क्युलेशनच्या रकमा दाखवायला सुरुवात झाली होती आणि या रकमा दाखवायला सुरुवात झाल्यानंतर मग आमच्या खात्यावरती पैसे कधी येणार असाच प्रश्न अनेक शेतकरी विचारत होते। पहिल्या टप्प्यामध्ये 1219 कोटी रुपयांचा पीक विमा राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला होता आणि यामध्ये लॉट क्रिएटेड बाय आयसी आल्यानंतर आपण सांगितलं होतं की शेतकरी मित्रांनो कोणत्याही प्रकारची काळजी करू नका, आता तुमच्या खात्यावरती पैशांचे वितरण होणार आहे आणि त्याचप्रमाणे कालपासूनच अर्थातच काल दिनांक 21 एप्रिल पासून याचे वितरण प्रक्रिया सुरुवात झालेली आहे। आता अनेक ठिकाणी अजूनही कॅल्क्युलेशन मध्ये अवेटेड दाखवत आहे, नो क्लेम किंवा 00 दाखवत आहे, तर त्या जिल्ह्यांबाबतच्या अपडेट काय आहेत ते देखील जाणून घेऊया। परंतु त्याआधी अशाच अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून योजना संदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम शेतकरी मित्रांनो आपण करतो। तर यातील पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नांदेड जिल्ह्यातच अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कालपासून मेसेज आलेले आहेत। नांदेड जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती कालपासून रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आपण पाहिलं होतं की पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा वितरणाबाबतच्या 1219 कोटींपैकी जवळपास 800 कोटी हा निधी केवळ एका नांदेड जिल्ह्यासाठी मंजूर झाला होता। नांदेड जिल्ह्यामध्ये कॅल्क्युलेशन देखील अगदी चांगल्या पद्धतीने झाले आहेत आणि अनेक भागामध्ये हेक्टरी 20,000 किंवा हेक्टरी 17-18 हजारांपर्यंत रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, जे की त्यांच्या क्लेम मध्ये त्यांनी चेक केल्यानंतर, पॉलिसी चेक केल्यानंतर टोटल पेएबल अमाउंट जी दाखवत होती ती सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रत्यक्षात कालपासून जमा होण्यास देखील सुरुवात झालेली आहे। इतरही जिल्ह्यांमध्ये ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या कॅल्क्युलेशनच्या रकमा दाखवत होत्या, लॉट क्रिएटेड बाय आयसी दाखवण्यास सुरुवात केली होती, त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती योजनेचे, पीक विमा योजनेचे प्रत्यक्षात वितरण किंवा प्रत्यक्षात लाभ देखील त्यांच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता इतर अनेक जिल्ह्यांबाबत अजूनही कॅल्क्युलेशन सुरू आहेत। आपण कालच माहिती घेतली होती की धाराशिव, लातूर, बीडमध्ये अनेक पीक विमा कंपन्यांनी त्या ठिकाणी कॅल्क्युलेशनवर आक्षेप घेतले होते। त्याबाबतच्या सुनावणी प्रक्रिया देखील झालेल्या असून त्या संदर्भात देखील आज अथवा उद्या योग्य तो निर्णय येऊन त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत देखील कॅल्क्युलेशनच्या रकमा दाखवायला सुरुवात होणार आहे आणि रकमा दाखवायला सुरुवात झाल्यानंतर त्याचे देखील वितरण दुसऱ्या टप्प्यामध्ये नक्कीच होऊ शकते। इतरही जिल्हे असतील, मग सोलापूर असेल किंवा आपला अहिल्यानगर असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल, बीड असेल, अशाही अनेक जिल्ह्यांमध्ये कॅल्क्युलेशनची प्रक्रिया आता चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या रकमा देखील दाखवायला सुरुवात झाली आहे। म्हणजेच की संपूर्ण राज्यभरात आता पीक विमाबाबतच्या प्रक्रिया ज्या आहेत त्या प्रक्रिया चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत। यामध्ये आपण पाहिलं होतं की 17,000 किंवा 17,500 रुपये हेक्टरी रक्कम आम्हाला मिळेल अशी आशा असताना शेतकऱ्यांना काही ठिकाणी अगदी कमी रकमा दाखवण्यास सुरुवात झाली होती, परंतु आता त्यांच्या देखील रकमा काही प्रमाणामध्ये वाढत आहेत। परंतु अजूनही अनेक भागांमध्ये ही क्लेम कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे लगेच शेतकरी मित्रांनो घाबरून जायचं नाही। पूर्ण क्लेम कॅल्क्युलेशनच्या प्रक्रिया होत असताना तुमच्या रकमा बदलत आहेत आणि या रकमा बदलल्यानंतर जेव्हा तुमची संपूर्ण कॅल्क्युलेशन पूर्ण होतील तेव्हा तुमच्या देखील खात्यावरती योजनेच्या हप्त्याचे वितरण किंवा पीक विम्याची रक्कम तुमच्या खात्यावरती देखील येणार आहे। आता पुढचा मुद्दा म्हणजे पुढील टप्प्यात राज्यातील इतर अनेक जिल्ह्यांमध्ये ही रकमा जमा होणार आहे, त्यामुळे लगेच मी सांगितल्याप्रमाणे की घाबरून जायचं नाही आहे। आता हे फक्त पहिल्या टप्प्यामध्ये 1219 कोटी रुपये जे आपण पाहिलं होतं की पीक विम्यासाठी मंजूर झाले होते, ते 1219 कोटी रुपयांच्या वितरण सुरू झाले आहे। आता यामध्ये कोणकोणते जिल्हे होते तर बघा, मी सुरुवातीला सांगितलं की नांदेड जिल्ह्यामध्ये 813 कोटी, म्हणजे 1219 पैकी एकट्या नांदेडमध्ये 813 कोटी,
त्या ठिकाणी वितरित करण्यात आले होते आणि म्हणूनच नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आता पीक विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्या खालोखाल मग हिंगोली होता, हिंगोलीमध्ये 98.95 कोटी होते, परभणीमध्ये 63.78 कोटी होते, जालनामध्ये 2.09 कोटी, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये मी सांगितल्याप्रमाणे की कॅल्क्युलेशन झालेच नव्हते आणि म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये केवळ पहिल्या टप्प्यात 25 लाख रुपये त्या ठिकाणी वितरित अथवा मंजूर झाले। त्यानंतर सोलापूरमध्ये 6.84 कोटी, खूप जास्त कमी आहे, कारण मी सांगितल्याप्रमाणे सोलापूरमध्ये देखील आता कॅल्क्युलेशन दुसऱ्या टप्प्यामध्ये चांगल्या प्रमाणात होतील। त्यानंतर सातारा 3.62 कोटी, सांगली 1.27 कोटी, पुणे केवळ 1 कोटी, कोल्हापूर तर केवळ 27,000, असे एकूण फक्त आणि फक्त 12.73 कोटी पश्चिम महाराष्ट्रासाठी मंजूर झाले होते। म्हणूनच हे देखील खूप जास्त कमी आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये याची रक्कम मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे। त्यानंतर गोंदियामध्ये 31 कोटी, वर्धामध्ये 9.61 कोटी, बुलढाणामध्ये 5.64 कोटी, त्या खालोखाल भंडारामध्ये 4.33 कोटी, चंद्रपूरमध्ये 2.60 कोटी, अमरावती 2.5 कोटी, त्यानंतर गडचिरोली 2.24 कोटी, नागपूर 1.94 कोटी, अकोला 1.58 कोटी आणि वाशिममध्ये केवळ 1.9 असे 62 कोटी रुपये केवळ त्या ठिकाणी मंजूर झाले होते। म्हणूनच पहिल्या टप्प्यामध्ये 1219 कोटीपैकी सर्वाधिक जास्त 813 कोटी फक्त आणि फक्त नांदेड जिल्ह्यासाठी मिळाले। म्हणून नांदेड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम कालपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे। याचे वितरण आता 4-5 दिवस चालणार आहे आणि 4-5 दिवसांमध्ये पहिल्या टप्प्यामधील ज्या शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशन दाखवून लॉट क्रिएटेड बाय आयसी आलं होतं त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। तुम्हाला रक्कम जमा झाली का किंवा तुमच्या क्लेम कॅल्क्युलेशनची प्रोसेस किंवा अपडेट काय दाखवत आहे नक्की कमेंटच्या माध्यमातून सांगा। ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करून योजनेसंदर्भातील तुमचे प्रश्न कमेंटच्या माध्यमातून विचारायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।